वाल्मिक कराड यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा सुशील कराड हा सुद्धा अडचणीत आलेला आहे। वाल्मिक कराडच्या मुलाच्या विरोधात सोलापूर कोर्टामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांना एफआयआर दाखल करण्याच्या सूचना देण्याची अर्जाद्वारे मागणी करण्यात आली। सुशीलने मॅनेजरच्या घरामध्ये घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याची तक्रार आहे। 2 ट्रक 2 कार परळीतला प्लॉट सोनं लुटल्याची ही तक्रार त्याच्या विरोधात करण्यात आलेली आहे। आफताब शेख आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। आफताब। अमोल, खरं तर सुशील वाल्मिक कराड जो वाल्मिक कराड यांचा मुलगा आहे त्याच्याकडे सोलापूरचे एक व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करत होते। मूळचे सोलापूरचे असलेले हे व्यक्ती सुशील कराड याच्याकडे मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांनी जी वेगवेगळी संपत्ती गोळा केलेली होती किंवा जमा केलेली होती ही त्यांच्या स्वतःची होती। मात्र सुशील कराड याने त्यांच्यावरती आरोप करत ही संपत्ती तुम्ही आमची संपत्ती आहे असं आरोप करत त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारहाण करत जे आहे ते त्यांची संपत्ती ताब्यात घेतल्याचा आरोप जो आहे तो या व्यक्तीनं केलेला आहे। खरं तर या व्यक्तीनं बीड आणि सोलापूर पोलिसांवरती देखील आरोप केलेले आहेत। या पोलिसांकडे आम्ही जेव्हा तक्रारी अर्ज केला मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही आणि त्यामुळे आम्ही सोलापूरच्या न्यायालयामध्ये अर्ज करत असल्याची तक्रारीद्वारे त्यांनी माहिती दिलेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्येच हा तक्रारी अर्ज खरं तर दाखल करण्यात आलेला आहे आणि ऑगस्ट महिन्यापासून सोलापूरच्या न्यायालयामध्ये या प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे। मात्र अद्याप न्यायालयाने या संदर्भात कुठलाही निर्णय दिला नाहीये। अर्जाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे की पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करून घ्यावा आणि सुशील कराड याच्यासह 2 अन्य आरोपी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची विनंती जी आहे ती या अर्जाद्वारे सोलापूर न्यायालयामध्ये करण्यात आली आहे। मात्र न्यायालयाने अद्याप या संदर्भात निर्णय दिला नाही। न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता वकिलांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूया। सुशील वाल्मिक कराड व त्याचे 2 साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांनी यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे कामाच होता। सुशील कराड हा त्याच कायम म्हणायचा तू एवढे पैसे कसे काय कमवला, तुझ्याकडे 2 बल्कर गाड्या कशा काय आल्या, 2 कार कसे काय, असे म्हणून कायम मारहाण करत होता। MIDC पोलीस ठाणे सोलापूर, CP ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही। ते शेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।